तर शुभ सकाळ, जय शिवराय, जय श्रीराम. सकाळचे आता 5 वाजलेत. आज 4:30लाच उठलेलो कारण आजचा प्रवास थोडा लांबचा आहे, 20 किलोमीटरचा आहे. सो आज खूप वेळ जाईल जाता जाता आणि मध्ये मध्ये स्टॉप पण असतात, त्यामुळे लवकर उठून लवकर निघणार आहे आज आम्ही. सो आता आपण इथं रेवणनाथ महाराजांच्या समाधीवर आलो आहे. इथं आतमध्ये मी जाऊन आलो, आतमध्ये बरेच त्यांच्या समाधी आहे, परत महादेवचं मंदिर आहे, रामचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर वगैरे आहे आतमध्ये. सो फायनली आपण वीटमधून निघालो आहे. ही बघा मागे दिंडी आणि आजचा 20 किलोमीटरचा प्रवास आहे शेलगावसाठी. आणि आता इथं थोडं पुढे गेल्यावर एकदा चहा आणि भेळचा हे नाश्ता होईल. मग बघू आता पूर्ण दिवस कुठं हॉल्ट होतं आहे, कुठं जेवण वगैरे होतं आहे. आज आपल्याला 14 दिवस झाले टोटल, म्हणजे आता 14वा दिवस सुरू झाला आहे. आणि जेव्हा स्टार्ट केली ती वारी तेव्हा एक दोन दिवसातच नको वाटलं मला, कारण दुखणं वगैरे आणि एकटा असायचं म्हणून. पण घेतले कसे दिवस काढून. मी काढल्यापेक्षा देवानेच करून घेतला असं म्हणलं तर काय चुकीचं नाही. आता फक्त 3 दिवस राहिलेत, मग आपण डायरेक्ट पंढरपूरला असो. आता थोडं एक्साइटमेंट वाढते कारण पंढरपूरला खूप जास्त गर्दी असणार आहे. सो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स पण असणार आहे आषाढीचा पंढरपूरमध्ये. सो बघूया आता आपण इथं एका जागी थांबलो. इथं एक घर आहे, पण आता इथं आपला चहा नाश्ता होईल. नाश्ता भेळ आहे आणि चहा, भेळ आणि चहा दोनच गोष्टी आहेत. सो आता आपण करमाळामध्ये येऊन थांबलो. इथं आपलं जेवण होणार आहे आता, भाकर आमटी वगैरे जे काय असेल ते. इथून आपल्याला अजून जवळजवळ 10 किलोमीटरचा अंतर कव्हर करायचं आहे आज. आणि पुढे आता माहीत नाही ब्रेक वगैरे होईल का नाही, असं बोलतात की शक्यतो नाहीच, पण बघू आता. आता इथे दिंडी काउंट करा, एकदम पुढे आहे ती पहिली, इथे ही दुसरी दिंडी आहे आणि आपली दिंडी इथं मागं आहे. सो लाईनीत 3 दिंड्या चालल्यात. आपल्याला इथून पुढे असंच दिंडी भेटतच जाणार आहे. सो फायनली आपण शेलगावामध्ये एंट्री करतो. आणि हे गाव ॲक्च्युली किती चांगलं आहे याचं मी इन्फॉर्मेशन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल. आज रात्री तर काही व्हिडिओ वगैरे काढले तर ते अपलोड होईलच, नाही तर मग डायरेक्ट उद्या सकाळीच व्हिडिओ काढेल मी. आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही झोपायची तयारीमध्ये. आणि झोपायची जागा मी तुम्हाला दाखवतो एकदा. ही आमची झोपायची जागा आहे. एका घराबाहेर आम्ही झोपलो. सो उद्या सकाळी पण लवकर उठायचं आम्हाला, 3:30-4 वाजता, कारण 5 वाजता आम्ही निघणार आहे.